पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. भगवान बुद्ध आणि त्यांचे समकालीन. भाग पहिला. भगवान बुद्ध व त्यांचे समर्थक. 1. बिंबिसार राजाचे दान. बिंबिसार राजा हा तथागतांचा फक्त अनुयायीच नव्हता, तो त्यांचा परमभक्त आणि त्यांच्या धम्माचा एक प्रमुख आधार होता. 2. उपासक झाल्यावर बिंबिसाराने विचारले, भिक्खू संघासह भगवान उद्या मजकडे भोजन घेण्यास संमती देतील काय? 3. तथागतांनी मुग्ध राहून संमती दर्शविली. 4. आपले निमंत्रण स्वीकृत केले गेले आहे असे समजल्यावर बिंबिसार राजा आपल्या आसनावरून उठला. त्याने तथागतांना अभिवादन केले आणि त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून तो निघाला. 5. रात्र संपताच बिंबिसाराने उत्तमोत्तम भोजनाची सिद्धता केली आणि वेळ होताच तथागतांना तो म्हणाला, भगवान वेळ झाली, भोजन तयार आहे. 6. तथागतांनी 2 प्रहर होण्यापूर्वी चिवर परिधान केले. उत्तरीय आणि भिक्षापात्रासह पूर्वजटिक भिक्खू समवेत त्यांनी राजगृहात प्रवेश केला. 7. तथागत बिंबिसार राजाच्या महालाकडे निघाले. तिथे गेल्यावर त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर भिक्खूंसह ते बसले. बिंबिसार राजाने पंक्तीच्या प्रमुख स्थानी असलेल्या तथागतांना व उपस्थित भिक्खू वर्गांना स्वतःच्या हातांनी भोजन वाढले आणि तथागतांनी भोजन झाल्यावर आपले भिक्षापात्र धुवून स्वच्छ करताच बिंबिसार राजा त्यांच्याजवळ बसला. 8. त्यांच्याजवळ बसल्यावर बिंबिसार राजा विचार करू लागला, तथागतांसाठी निवासाची जागा कुठे बरे निवडावी? गावापासून फार दूर नको आणि अगदी जवळही नको. त्यांना भेटण्यास जाणाऱ्या लोकांना सोयीस्कर आणि सुगम अशी असावी. दिवसा गजबजलेली नाही अशी शांत, रात्री जनसंमार्दापासून दूर एकांतात आणि निवृत्त वासास अनुकूल अशी. 9. बिंबिसार राजाला मग आठवले, माझे वेळूवर उद्यान गावापासून फार दूरही नाही आणि जवळही नाही, शिवाय येण्या जाण्यास सोयीस्कर. बुद्ध प्रमुख असलेल्या भिक्खू संघास मी या वेळूवन उद्यानात दान केले तर? 10. मग बिंबिसार राजाने पाण्याने भरलेले सुवर्णपात्र घेतले. भगवान बुद्धांना दान देताना तो म्हणाला, आपण ज्याचे प्रमुख आहात त्या भिक्खू संघास माझे वेळूवन उद्यान मी दान देत आहे. तथागतांनी उद्यानाचा स्वीकार केला. 11. तथागतांनी नंतर प्रवचन करून बिंबिसार राजाला उत्साहित, उद्युक्त आणि आनंदित केले व आपल्या स्थानावरून उठून ते निघून गेले. 12. या प्रसंगानंतर तथागतांनी प्रवचन करताना भिक्खूंना सांगितले, भिक्खूंनो, या उद्यानाचा स्वीकार करण्यास मी तुम्हाला अनुमती देत आहे. 2. अनाथपिंडकाचे दान. 1. अनाथपिंडक दीक्षा घेतल्यानंतर एकदा तथागतांकडे गेला. त्यांच्या उजव्या बाजूस आसनस्थ झाल्यावर तो म्हणाला, 2. भगवान, आपणास माहीत आहे की धनधान्य समृद्ध आणि शांतीपूर्ण अशा श्रावस्तीत मी वास्तव्य करीत आहे. तिथे प्रसेनजित राजा अधिकारावर आहे. 3. तिथे एक विहार बांधावा अशी माझी मनीषा आहे. आपण कृपा करून श्रावस्तीत यावे आणि विहाराच्या दानाचा स्वीकार करावा. 4. तथागतांनी मुग्ध राहून दानग्रहणास संमती दर्शविली. 5. निराधारांचा मित्र आणि अनाथांचा आश्रयदाता असा तो अनाथपिंडक घरी परतताना राजकुमार जेताचे हरित वृक्षवाटिकांनी आणि निर्मल जलप्रवाहांनी परिपूर्ण असलेले उद्यान त्याच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्यांनी विचार केला, हे रमणीय स्थान तथागतांच्या भिक्खू संघासाठी योजिलेल्या विहारासाठी अनुरूप आहे. आणि मग तो राजकुमाराकडे गेला आणि ते उद्यान विकत घेण्याची अनुज्ञा मागितली. 6. राजकुमार ते उद्यान विकण्यास तयार नव्हता, कारण त्याचे त्याला फार मोल वाटे. प्रथमतः त्याने नकार दर्शवला, पण अखेरीस तो म्हणाला, या सर्व भूमीवर जर तू सुवर्ण मुद्रा पसरशील तरच फक्त तुला ते मिळेल. 7. अनाथपिंडक आनंदित झाला आणि सुवर्ण मुद्रा पसरण्यास त्याने सुरुवात केली. पण जेत म्हणाला, तू तसदी घेऊ नकोस, मला जमीन विकायची नाही. पण अनाथपिंडकाने आग्रह धरला. त्यांच्यात वादावादी सुरू होऊन प्रकरण न्यायाधीशाकडे गेले. 8. मध्यंतरी लोकात या असामान्य न्याय प्रकरणाची चर्चा सुरू झाली आणि राजकुमाराच्या कानी पडणाऱ्या गोष्टीत अनाथपिंडकाच्या श्रीमंतीची तसेच प्रामाणिकपणाची आणि निष्ठेची हकीकतही आली. म्हणून त्याने त्याच्या योजनेची चौकशी केली. तथागतांचे नाव ऐकताच विहाराच्या संस्थापनेत भाग घेण्यास तो उत्सुक झाला आणि फक्त अर्ध्या सुवर्णमुद्रा स्वीकारून तो म्हणाला, जमीन तुझी आहे, पण वृक्ष माझे आहे. तथागतांच्या दानात माझा हिस्सा म्हणून ते वृक्ष अर्पण करीत आहे. 9. विहाराचा पाया तयार झाल्यावर तथागतांच्या आदेशानुसार प्रमाणबद्ध असा भव्य विहार बांधण्यास त्यांनी प्रारंभ केला. अनुरूप अशा शिल्पकामाने त्याला शोभिवंत करण्यात आले. 10. या विहाराला जेतवन असे नाव दिले गेले आणि अनाथपिंडकाने तथागतांना श्रावस्तीत त्याचे दान स्वीकारण्यास पाचारण केले. तथागत कपिलवस्तूहून श्रावस्तीत त्यासाठी आले. 11. जेव्हा तथागतांनी जेतवनात प्रवेश केला तेव्हा अनाथपिंडकाने पुष्पवर्षाव केला
आणि सुगंधित धूप जाळला. सोन्याच्या झारीतून तथागतांच्या हातावर उदक सोडताना तो म्हणाला, अखिल जगातील भिक्खू संघाच्या उपयोगासाठी हा जेतवन विहार मी आपणास दान देत आहे. 12. तथागतांनी दानाचा स्वीकार करताना उत्तर दिले, सर्व अमंगला विजय प्राप्त हो. या दानाने दात्याचे आणि अखिल मानवजातीचे कल्याण हो आणि सर्वत्र न्यायाचे वास्तव्य वर्धित हो. 13. अनाथपिंडक हा तथागताच्या 80 प्रमुख विषयांपैकी एक होता. त्याला प्रमुख धर्मदाता अशी पदवी होती. 3. जीवकाचे दान. 1. जेव्हा तथागत राजगृहात असत तेव्हा भिषग्वर जीवक दिवसातून 2 वेळा त्यांच्याकडे जात असे. 2. बिंबिसार राजाने दान केलेले वेळुवन फार दूर असल्याचे त्याला जाणवले. 3. राजगृहात जीवकाच्या निवासाजनिक त्याच्या मालकीचे आम्रवन नावाचे उद्यान होते. 4. तिथे एक सर्वांग परिपूर्ण विहार बांधावा आणि आम्रवनासहित तथागतांना त्याचे दान करावे असे त्याला वाटले. 5. या कल्पनेने प्रेरित होऊन तो तथागतांपाशी गेला आणि आपली इच्छा परिपूर्ण करण्याची त्याने अनुज्ञा मागितली. 6. तथागतांनी मुग्ध राहून संमती दर्शविली. 4. आम्रपालीचे दान. 1. तथागत नादिकामध्ये राहिले असताना त्यांना दुसऱ्या ठिकाणी जावेसे वाटले. त्यांनी आनंदाला हाक मारली आणि म्हणले, चल आनंदा, आपण वैशालीला जाऊया. 2. बरं तर, संमती दर्शवून तथागतांना आनंद म्हणाला. 3. नंतर महाभिक्खू संघासहित तथागत वैशालीकडे निघाले. तिथे आम्रपालीच्या आम्रवनात तथागत वास्तव्यास गेले. 4. तथागत वैशालीस आले असून आपल्या आम्रवनात राहिले आहेत असे गणिका आम्रपालीला समजले. तिने पुष्कळ शासकीय वाहने मागवून त्यापैकी एकात स्वतः आरूढ होऊन वैशालीहून आपल्या परिवारासह ती आम्रवनाकडे निघाली. जिथपर्यंत रथ जाऊ शकला तिथपर्यंत ती रथातून गेली. मग खाली उतरून तथागत जिथे होते त्या स्थानापर्यंत पायाने चालत जाऊन जवळ गेल्यावर तिने त्यांना अभिवादन केले आणि ती एका बाजूस बसली. ती तशी बसल्यानंतर तथागताने तिला धर्मोपदेश केला. 5. नंतर तथागतांना उद्देशून ती बोलली, भगवान, भिक्खू संघासहित उदयिक मजकडे भोजनास येतील काय? 6. तथागताने मुग्ध राहून संमती दर्शविली. आपल्या आमंत्रणाचा त्यांनी स्वीकार केला हे पाहताच आम्रपाली आपल्या आसनावरून उठली आणि तिने त्यांना अभिवादन केले. नंतर प्रदक्षिणा घालून ती तिथून निघाली. 7. वैशालीच्या लिच्छिवींना समजले की तथागत वैशालीला आले असून आम्रपालीच्या आम्रवनात त्यांचे वास्तव्य आहे. त्यांना सुद्धा आपल्या घरी भोजनासाठी तथागतांना आमंत्रित करावायचे होते. म्हणून त्यांनीही बरीचशी शासकीय वाहने सिद्ध करून प्रत्येकात एक जण आरूढ होऊन ते परिवारासह वैशालीला गेले. 8. आम्रपालीची आणि त्यांची परस्पर विरुद्ध दिशेने येताना गाठ पडली. 9. त्या तरुण लिच्छवींच्या रथांना आम्रपालीचे रथ चाकाला चाक, आसाला आस आणि जुलाजू असे जोराने घासत गेले. तेव्हा ते तिला म्हणाले, आम्रपाली, आमच्या रथांनाशी टक्कर देत तू का बरं निघाली आहेस? 10. महाराज, आताच मी तथागतांना भिक्खू संघासहित उद्या भोजनास येण्याचे आमंत्रण दिले आहे. आम्रपाली बोलली. 11. हे सौभाग्य आम्हास प्रदान कर. आम्ही तुला 1,00,000 सुवर्ण मुद्रा देऊ करतो. 12. महाराज, वैशाली आणि इतर आपल्या नियंत्रणाखालील प्रदेश जरी आपण मला देऊ केला तरी हा विक्रय मी करणार नाही. 13. लिच्छवी हातवारे करीत बोलले. या आम्रपालीने आम्हास हरविले आणि ते आम्रपालीच्या आम्रवनाच्या दिशेने निघून गेले. 14. आपल्यावर कुरघोडी झाली हे जाणूनही तथागतांना भेटून फेरविचाराने त्यांच्याकडून आपल्या आमंत्रणाला अग्रक्रम मिळवावा या आशेने ते आम्रपालीच्या आम्रवनात गेले. 15. लिच्छवी दुरून येताना दिसताच ते भिक्खूंना म्हणाले, आपल्यापैकी ज्या कोणी कधी देव पाहिले नसतील त्यांनी या लिच्छवीकडे पाहावे, या लिच्छवींच्या समुदायाकडे पाहावे आणि तुलनेने त्यांचे निरीक्षण करावे. हे परलोकातील जणू देवच आहेत. 16. रथ जाऊ शकतील तिथपर्यंत गेल्यावर लिच्छवी रथातून उतरले आणि तथागत आसनस्थ होते त्या स्थानी जाऊन नम्रतेने त्यांच्या शेजारी ते बसले. 17. नंतर तथागतांना उद्देशून ते बोलले, तथागतांनी भिक्खू संघासह उदयिक आमचे भोजनाचे निमंत्रण स्वीकारून आमच्यावर कृपा करावी. 18. हे लिच्छवीजन हो, उद्याच्या भोजनाचे आमंत्रण स्वीकारल्याचा मी आम्रपालीला आधीच शब्द दिला आहे. ते म्हणाले. 19. आम्रपालीने आपल्याला हरविल्याची लिच्छवींची आता खात्री पडली. तथागतांचे आभार मानून आणि त्यांच्या वचनाला मान्यता दर्शवून ते आपल्या आसनावरून उठले आणि तथागतांना अभिवादन करून प्रदक्षिणा घालून ते निघून गेले. 20. रात्र होताच गणिका आम्रपालीने आपल्या प्रासादात साखर भातादी मिष्टान्ने तयार करून ती तथागतांना म्हणाली, महाराज, वेळ झाली, भोजन तयार आहे. 21. पहाटे वस्त्र परिधान केलेल्या तथागतांनी आपले उत्तरीय व भिक्षापात्र घेतले आणि भिक्खू संघासह आम्रपालीच्या प्रासादात ते गेले. त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर ते बसले.
मग आम्रपालीने त्यांना व भिक्खूंना साखर भात व मिष्टाने वाढली आणि पोट भरेतो त्यांना जातीने आग्रह केला. 22. भोजन संपल्यावर तथागतांनी आपले भिक्षापात्र स्वच्छ केले आणि हात धुतले. आम्रपालीनंतर त्यांच्या शेजारी चौरंग ठेवून त्यावर बसल्यावर त्यांना उद्देशून म्हणाली, 23. भगवान, आपणास व आपल्या संघास माझे उद्यान मी अर्पण करीत आहे. तथागतांनी त्या दानाचा स्वीकार केला आणि धर्मोपदेश केल्यानंतर ते तिथून निघाले. 5. विशाखेची दानशूरता. 1. विशाखा ही श्रावस्तीची धनिक महिला होती. तिला बरीच मुले व नातवंडे होती. 2. जेव्हा तथागत श्रावस्तीत राहत होते तेव्हा त्यांच्या निवासस्थानी विशाखा गेली आणि तिने त्यांना भोजनाचे आमंत्रण दिले. त्यांनी ते स्वीकारले. 3. त्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळीही सारखा पाऊस पडला. भिक्खूंनी अंग ओले राहू नये म्हणून आपली चिवरे काढून ठेवली आणि आपल्या उघड्या देहावर पाऊस पडू दिला. 4. दुसऱ्या दिवशी तथागतांचे भोजन संपल्यावर त्यांच्याजवळ बसून विशाखा त्यांना म्हणाली, भगवान, मला आपणाकडून 8 वर हवे आहेत. 5. भगवान म्हणाले, विशाखा, वर कोणते आहेत ते समजल्या वाचून तथागत वर देऊ शकत नाही. 6. विशाखा बोलली, मी मागणार आहे ते वर उचित आणि निरुपद्रवी असेच आहे. 7. तथागतांनी अनुज्ञा देताच विशाखा बोलली, भगवान, आयुष्यभर वर्षकालात भिक्खू संघाला चिवरे द्यावी अशी माझी मनीषा आहे. तसेच विहारात दाखल होणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या भिक्खूंना व आजारी तसेच त्यांची शुश्रूषा करणाऱ्या भिक्खूंना भोजन द्यावे. आजारी भिक्खूंना औषधे आणि भिक्खू संघाला खीर तसेच भिक्खुनींना स्नानासाठी वस्त्रे पुरवावीत अशी माझी इच्छा आहे. 8. तथागत म्हणाले, पण विशाखा, तथागतांकडून हे 8 वर मागण्या तुझा काय हेतू आहे? 9. आणि विशाखा बोलली, भगवान, मी सेविकेला आज्ञा केली की जा आणि भोजन तयार आहे असे भिक्खू संघाला सांग. माझी सेविका त्याप्रमाणे गेली. पण ती विहारात पोचली तेव्हा पाऊस पडत असल्यामुळे भिक्खूंनी आपापली वस्त्रे उतरून ठेवली असल्याचे तिच्या दृष्टोत्पत्तीस आले. तिला असे वाटले की ते भिक्खू नसून पावसात देह भिजवून घेणारे कुणी नग्न तपस्वी आहेत, म्हणून ती परतली. तिची समजूत घालून मला पुन्हा तिला पाठवणे प्राप्त ठरले. 10. भगवान, नम्रता अपवित्र आणि किळसवाणी असते. यामुळे संघाला आजन्म वर्षवासास उपयुक्त अशी वस्त्रे द्यावी अशी मी इच्छा प्रकट केली. 11. माझ्या दुसऱ्या वराबद्दल सांगायचे म्हणजे दुरून येणारे भिक्खू सरळ मार्ग अपरिचित असल्यामुळे आणि भिक्षा उपलब्ध होईल असे गाव माहीत नसल्यामुळे भिक्षा मिळवताना वाटेत थकून जातात. भगवान, यामुळेच विहारात येणाऱ्या भिक्खूंची आजन्म भोजनाची व्यवस्था करावी अशी माझी इच्छा आहे. 12. तिसरे म्हणजे बाहेर जाणारा भिक्खू भिक्षा मिळवता मिळवता कदाचित मागे पडेल अथवा जाण्याच्या ठिकाणी उशिरा पोहोचेल. साहजिकच मार्ग काढता काढता तो थकून जाईल. 13. चौथे म्हणजे रुग्ण भिक्खूला आवश्यक अन्न मिळाले नाही तर त्याचा आजार वाढेल आणि कदाचित त्याचा अंतही होईल. 14. पाचवे म्हणजे रुग्णाची शुश्रूषा करणाऱ्या भिक्खूला बाहेर जाऊन भिक्षा मिळण्यास सवड मिळणार नाही. 15. सहावे म्हणजे रुग्ण भिक्खूला आवश्यक औषधे प्राप्त झाली नाही तर त्याचा आजार वाढेल आणि कदाचित त्याचा अंतही होईल. 16. सातवे म्हणजे भगवानांनी खिरीची प्रशंसा केली आहे की तिच्यामुळे बुद्धी तल्लख होते, भूक तहान शमते, निरोगी माणसास ती पौष्टिक आणि रुग्णास पथ्यकारक ठरते. म्हणून आजन्म संघास खीर पुरवावी अशी माझी मनीषा आहे. 17. शेवटचे म्हणजे भगवान, अचिरावती नदीत भिक्खुनी गणिकांसमवेत विवस्त्रावस्थेत तटापाशी स्नान करीत असतात. गणिका त्यावेळी त्यांना खिजवतात आणि बोलतात, तारुण्यात पावित्र्य राखण्याचा काय फायदा? वृद्धापकाळी पावित्र्य राखा म्हणजे दोन्ही साधेल. भगवान, नग्नता ही स्त्रीच्या बाबतीत अपवित्र, किळसवाणी आणि तिटकारा आणणारी गोष्ट ठरते. 18. माझ्यावर मागण्याचे हे प्रयोजन आहे. 19. तथागत म्हणाले, पण विशाखा, तथागतांकडून हे 8 वर मागण्यात तुझा स्वतःचा काय लाभ आहे? 20. विशाखा म्हणाली, वर्षवासासाठी ठिकठिकाणी राहणारे भिक्खू तथागतांना भेटण्यासाठी श्रावस्तीत येतील आणि तथागतांकडे आल्यावर ते विचारतील, अमुक अमुक भिक्खू निधन पावला, आता त्याला काय गती मिळेल? त्यावर जशी त्याची गती असेल त्याप्रमाणे तथागत सांगतील की त्याला मार्ग फल प्राप्त झाले आहे किंवा त्याला निर्वाण प्राप्त झाले आहे किंवा त्याला अहरतत्व प्राप्त झाले आहे. 21. आणि मग मी त्यांच्यापाशी जाऊन त्यांना विचारीन की प्रस्तुत भिक्खू श्रावस्तीत कधी पूर्वी होता काय, आणि होकार मिळाला तर मला जाणवेल की नक्की वर्षावर्षासाठी त्यावर चिवरे प्राप्त झाली असतील किंवा बाहेर जाणाऱ्या अथवा आत येणाऱ्या त्या भिक्खूला भोजन मिळाले असेल किंवा त्या रुग्णायताला किंवा त्याची शुश्रूषा करणाऱ्याला अन्न मिळाले असेल किंवा त्याला आजारपणात औषध आणि खीर सतत मिळाली असेल.
22 आणि मग माझ्या मनास प्रसन्नता वाटेल आणि प्रसन्नतेमुळे आनंद प्राप्त होईल आणि आनंदामुळे सर्व देहाला शांती प्राप्त होईल. शांतीच्या प्राप्तीने सुखकर तृप्तीची अनुभूती मिळेल आणि त्या अनुभूतीने माझ्या हृदयात शांती निर्माण होईल. एका प्रकारे माझ्या नैतिक सामर्थ्याचा किंवा सप्तसंबोधीचा उपयोग केल्यासारखे होईल. भगवान, हे 8 वर मागण्यात माझा हा लाभ होणार होता. 23 त्यावर तथागत म्हणाले, विशाखे, हे फार बरे की हे लाभ ध्यानात घेऊन तू हे 8 वर मागितलेस. जे पात्र आहेत त्यांना दान करणे हे सुपीक फल देणाऱ्या मातीत सुबीज पेरण्यासारखे आहे. उलट जे राग लोभादी मनोविकाराच्या अधीन आहेत त्यांना दान करणे हे खराब भूमीत बीज पेरण्यासारखे आहे. दानाचा स्वीकार करणाऱ्यांचे मनोविकार गुणविकासास कुंठित करून टाकतात. 24 त्यानंतर तथागतांनी पुढील शब्दात विशाखेचे आभार मानले. शीलसंपन्न उपासिका श्रद्धायुक्त मनाने आणि निस्वार्थी वृत्तीने जे काही दान देईल ते दान दिव्य, दुःखनाशक आणि सुखकारक ठरेल. अपवित्रता आणि कलंक यापासून मुक्त असलेल्या मार्गाने जीवन कंडित असताना सुखी जीवन तिला प्राप्त होईल. 25 विशाखेने पूर्वाराम विहार संघास दान दिला आणि उपासिकांमध्ये व्यवस्थापिका होण्याचा बहुमान तिला लाभला.